आज आपल्या घराभोवती जी परसबाग म्हणू शकता किंवा आजूबाजूला जी झाडे लावलीत ना, तिथं मस्त असा हा भारद्वाज पक्षी आला होता. आणि बरेच जण भारद्वाज पक्षी आला की त्याचे आपल्यासाठी शुभ संकेतसुद्धा मानतात. परंतु पावसाळ्याच्या दिवसात हा पक्षी बऱ्याच वेळेस दिसतो. आणि ह्या पक्ष्याचा एक फायदा आहे की सरपटणारे प्राणी म्हणजे साप, गोम अशा प्रकारचे जे सरपटणारे प्राणी आहेत ना, तो हा खातो. त्यामुळे त्या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून आपलं रक्षणसुद्धा होतं. आणि ह्याचा आवाजसुद्धा खूप सुंदर असतो. आणि ह्याच्याकडून काय शिकायचं म्हणाल तर जोडीनं राहायला शिकलं पाहिजे. नेहमी जेव्हा कधी हा भारद्वाज पक्षी तुम्ही बघाल ना, तर थोड्याशा अंतरावरती दुसरासुद्धा पक्षी म्हणजे नर आणि मादी अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटतील. हा एकटा कधीच नसतो. एक ओरडला की दुसरा ओरडायला चालू करतो आणि 10 ते 12 वेळा एक एक जण ओरडल्याशिवाय हे काही थांबत नाहीत. घराच्या भोवती झाडे असलेल्याचा एक फायदा होतो की बऱ्याच प्रकारची चिमण्या, फुलपाखरं, पक्षी अशी माझ्या मुलींना बघायला मिळतात. नाहीतर बघा, शहरात राहत असाल तर तुम्हाला माहिती आहे की आता पिक्चरमध्ये किंवा टी व्हीवरती किंवा मोबाईलवरतीच आपल्याला पक्षी, प्राणी मुलांना दाखवता येतात. गावाकडती थोडंसं कसं झाडं असतात, जागा असते लावण्यासाठी, त्यामुळे असे पक्षीही बघायला मिळतात. तर आता इथं तुम्हाला एक आठवडं दिसते तर काय बनवते तर आज शाही गुलाबजामुन बनवते फ्लेवरवाले. तेही स्ट्रॉबेरी, पिस्ता आणि पायनॅपल फ्लेवरमध्ये. याची जर डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायची असेल तर खाली तुम्हाला इथं जे चॅनलचा लोगो दिसतोय आणि त्याच्या खाली त्रिकोणी बटन दिसत असेल, तिथं हे शाही गुलाबजामुन फ्लेवरवाले कसे बनवायचे याची डिटेलमध्ये जी व्हिडिओ आहे त्याची मी लिंक देईन. त्याच्यावरती तुम्ही त्रिकोणी बटनवरती क्लिक केलं तर तुम्ही या गुलाबजामुनची डिटेलमध्ये रेसिपीची व्हिडिओ जी आहे ती जाऊन बघू शकता. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे गुलाबजामुन बनवताल त्यावेळेस ही रेसिपी माझी नक्की ट्राय करू शकता. तर बघा, इथं मस्त असे मुंगी तावावरती हे गुलाबजामुन तळलेले आहेत आणि मस्त असे झाले होते. तर नंतर भेटू अशाच मिनी ब्लॉग सोबत.